बॉलर्स नेम विनोद. नक्कीच खूपच सुंदरस प्रहार करताना मुकेश यांच्या. बघा विनोद टू मुकेश. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु निर्धावसा चेंडू. दुसरा चेंडू निर्धाव. खूपच सुंदरस नक्कीच चौकाराच्या स्वरूपात, नक्कीच कटच्या स्वरूपात चौकार. मुकेशच्या फळीला बॉल कनेक्ट झाला होता आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं खातं उघडताना बघा विनोद टू मुकेश. आता मात्र अंपायरचा इशारा, वाईट चेंडू. या वाईटच्या मदतीने धावसंख्या वाढताना 5 धावा. आता मात्र रिव्हर्सचा फटका फसला आणि मुकेश बॅक टू पवेलियन. आता मात्र मुकेशनी जागा सांभाळण्यासाठी मैदानात गेले तो मिस्टर मंगेश. हा सुद्धा एक आक्रमकाचा फलंदाज आहे. मुकेशची कार्टून काही चालली नाही आज. आणि तंबूत परतताना मिस्टर मुकेश दबला उर्फ पोंगाडी. अजूनही 2 चेंडू शेष. बघूया मंगेश काय करतो आपल्या संघासाठी. मात्र बॅक साईडच्या दिशेने खेळून काढले चेंडू. एक धावा नक्कीच चोरून काढलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न राहील आणि दुसरा धाव सुद्धा चोरून काढलाय आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या वाढताना 7 धावा. एक गडी बाद. जय महाराष्ट्र या संघाचा. बघूया शेवटचा चेंडू. आता मात्र मारण्याच्या नादात बीट झालेत आणि षटक समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. एक गडी बाद. जय महाराष्ट्र या संघाच्या. डीजे दुसरे षटक घेऊन आलाय पवार मेजर. आता मात्र हलक्या पद्धतीचा चेंडू होता, स्लो पद्धतीचा चेंडू. रनआउटचा खतरा होता. बाल बाल बच गए मंगेश. मात्र एक रोमांचक सामना. जय महाराष्ट्र वर्सेस ओमकार 11. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. अनिल पवार मेजर टू मंगेश. कट केलेला चेंडू गलीच्या दिशेने. प्रयत्न भरपूर होता परंतु त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. सुरेख असं क्षेत्ररक्षण. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10.
अनिल पवार मेजर या ठिकाणी दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला आहे या गोलंदाजाकडे. पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि या ठिकाणी एक संधी गमावली ती मंगेश यांनी. चौकार आणि षटकाराचा हा प्रयत्न होता आणि त्याच प्रकारचा चेंडू सुद्धा होता. बघूया पुढचा चेंडू. मात्र चेंडूला ढकलून दिलाय सरळ फॉलो मध्ये 6 धावा. डीजे धन्यवाद डीजे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला ढकलून दिलाय फाईन लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा एक या ठिकाणी झेल सुटलाय तो प्रदीप यांच्याकडनं. तोपर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये थोडीशी भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 धावा. पॉवर प्लेच्या दुसरा षटक सुरू असताना धावसंख्या झाली ती 17. आता स्ट्राईक वर आहे तो विनोद मेजर. मात्र चेंडूला ढकलून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. फील्ड होईपर्यंत एक धाव नक्की दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 19 धावा. डीजे पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. बघूया आता मात्र तिसरे षटक घेऊन आलाय तो गोलंदाज. बॉलर नेम मॉन्टी. स्ट्राईक वर आहेत ते मंगेश. नॉन स्ट्राईकला ते विनोद मेजर. मात्र या ठिकाणी थोडीशी बघूया पहिला चेंडू. आता चेंडूला ढकलला. या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता आणि एक सोपा झेल देऊन तंबूमध्ये परततोय तो मंगेश. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र एक आक्रमक असा फलंदाज, एक युवा तरुण ऑलराऊंडर माझे भूमिक पटेल स्ट्राईक वर राहणार आहेत. भूमिक पटेल नॉन स्ट्राईकला आहे ते विनोद मेजर. गोलंदाज आहे तो मॉन्टी. भूमिक पटेल एक आक्रमक फलंदाज. चौकार आणि षटकारावर जास्त विश्वास ठेवतोय भूमिक. मारा करतोय मॉन्टी. भूमिक या ठिकाणी पहिला चेंडू आकाशात, परंतु या ठिकाणी सुरेख असा एक सोपा झेल देऊन बाद होतोय तो भूमिक. डीजे धन्यवाद डीजे. भूमिक यांच्याकडनं अपेक्षा होता, परंतु अपेक्षा भंग झाल्यात आणि गोल्डन डकच्या रूपात भूमिक बॅक टू पवेलियन. बघूया नवीन फलंदाज नितीन. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. मारा करतोय मॉन्टी.
कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि फळी यांचा संपर्क नाही. एक सुरेख अशी गोलंदाजी हातात आणि दिसतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही थांबून आहे ती 19 धावा. बघूया पुढचा चेंडू. हॅट्रिकचा चान्स होता परंतु गमावलाय मॉन्टी यांनी. बघूया स्ट्राईकवर आहे नितीन. मात्र पुन्हा एकदा उंचावर खेळण्याचा प्रयत्न. वाईड लाईनच्या बाहेरचा चेंडू. 55 इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 20. तिसरे षटक मार्गस्थ. जय महाराष्ट्र वर्सेस ओमकार 11. एक रंगतदार सामना रंगताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चेंडूला ढकलून दिलाय तो. 99 मीटरचा हा षटकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26. मात्र एक सुरेख असा चेंडू. इनसाइड आउट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो मॉन्टी. 5 चेंडूवर आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्यात मॉन्टी यांनी. आता मात्र रिव्हर्स स्वीप. या ठिकाणी सुरेख असा झेल बाद होतोय तो नितीन. डीजे. धन्यवाद डीजे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या होती ती 4 गडी बाद 26 धावा. आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजे अनिल पवार मेजर. आणि स्ट्राईकवर आहेत ते विनोद मेजर. देखना पडेगा दोन्ही मेजर या ठिकाणी समोरासमोर. मारा करतायत ते अनिल मेजर. मात्र वाईड लाईनच्या बाहेरचा चेंडू. 55 इशारा वाईट. पंचाची भूमिका करतायत ते सागर आणि कन्हैया. अनुभवी असे पंच. सलग 4 दिवसापासून या ठिकाणी ते पंचाची कामगिरी करतायत. मात्र चेंडूला ढकलून दिलाय तो मिड ऑफच्या दिशेने. थोडस कचाळस असे ट्रॅक्शन आणि चेंडू जाते सीमारेषा पार. चौकार डीजे. बघूया पुढचा चेंडू. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील परंतु पंचाने ती फेटाळून लावली. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. मात्र धावसंख्या थांबून आहे ती अजूनही 31 धावा. 31 रन्स इंटू बोर्ड. मात्र चेंडूला ढकलून दिला या ठिकाणी सीमारेषा पार. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये एकदा भरारी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37. जरा अनिल मेजर थोडस या ठिकाणी
खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीड झाले ते विनोद मेजर. दोन्ही मेजर समोरासमोर. कधी चेंडू डॉट होतोय तर कधी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौथे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झाली ती 37. 37 रन्स. आता चेंडूला ढकललाय त्या ठिकाणी एक टाकावरच्या दिशेने दणदणीत असा चौकार. डीजे पंच एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली ती 41. मात्र गेअर चेंज करताना दिसतोय तो विनोद मेजर. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारतायत ते जय महाराष्ट्र संघाचे फलंदाज. बघूया अजूनही एक चेंडू शेष. मात्र या ठिकाणी चेंडूला कट केला. पॉइंटच्या दिशेने सुरेख असं क्षेत्ररक्षण. एवढंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल निशांत वाडूद्वारा. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. षटक संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या होती ती 4 गडी बाद 42 धावा. डीजे पंच जरा काही करवायचे. या ठिकाणी आणखी आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. विनोद मेजर या ठिकाणी 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती जय महाराष्ट्र या संघाची 42 धावा 4 गडी बाद. मात्र अजूनही फर्स्ट इनिंगच्या 4 षटकांचा खेळ बाकी. बघूया 4 षटकामागे किती धावसंख्या उभारतायत जय महाराष्ट्र संघाचे फलंदाज. मात्र गोलंदाज आहे तो महेश. प्रदीप बॉलर नाव महेश ना. महेश. स्ट्राइक वर आहे तो विनोद मेजर. नॉन स्ट्राइकला आहे तो निशांत वाडू. मात्र कट केलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावर. चेंडू जाते सीमारेषेच्या जवळ. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण आणि या ठिकाणी गचाळस क्षेत्ररक्षण. डीजे थँक्यू डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाते ती 46 धावा. 5वे षटक मार्गस्थ आहे. मारा करतोय महेश. स्ट्राइकवर आहे विनोद मेजर. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळी यांचा संपर्क नाही. एक निर्धाव चेंडू.
धावसंख्या थांबून आहे 46 धावा. 5वे षटक मार्गस्थ. स्पर्धेचा हा आजचा 4था दिवस. हा मात्र सुरेख फटका कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला मिडॉनच्या दिशेने, परंतु एक धाव नक्कीच. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आली ती 47 धावा. निशान वाढू. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा फलंदाज. बघूया आज आपल्या संघाला गरज आहे निशान तुमची. मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सिलिमिडॉफच्या दिशेने फील्ड होईपर्यंत एक धाव नक्कीच. मात्र थोडीशी या ठिकाणी सिंगल डबलच्या साह्याने धावगती वाढवताना दोन्ही फलंदाज. एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि बीट झालाय तो विनोद मेजर. विनोद मेजर या ठिकाणी वैयक्तिक 20 धावेवर अजूनही नॉट आउट खेळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि तोच परिणाम. षटक संपते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या होते ती 4 गडी बाद 48 धावा. डीजे धन्यवाद डीजे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती जय महाराष्ट्र या संघाची 48 धावा. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक. मात्र 6वे षटक घेऊन आलाय तो विलास. स्ट्राईक वर आहे तो निशान वाढू. शानवाडीच्या बॅटीत आला या ठिकाणी खणखणीत असा षटकार. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54. निशान वाढू. ज्याप्रमाणे मी सांगितलं या ठिकाणी मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा फलंदाज. लगातार 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 60. डीजे या ठिकाणी निशान वाढू यांनी चांगलाच निरोप घेतलाय तो विजय यांचा गोलंदाजीवर. बघूया पुढचा चेंडू काय हॅट्रिक षटकार येतो या ठिकाणी. एकदा मारण्याच्या नादामध्ये बीट झालाय तो निशान वाढू. निशान या ठिकाणी ज्याप्रमाणे मी सांगितलंय की आज तुम्हाला या ठिकाणी खेळी साकारायची आणि त्याच खेळीच्या दिशेने तुम्ही वाटचाल करताना संघाला गरज आहे यावेळेला तुमची. मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 षटकारानंतर आपल्या गोलंदाजीमध्ये थोडस व्हेरिएशन आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी हाताळताना दिसतोय तो विजय. सॉरी विलास. मात्र चेंडूला ढकलून दिला या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने. मात्र या ठिकाणी सुरेख असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच 2 धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 धावा. 6व्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. मात्र पूर्णपणे पुन्हा एकदा बीट झालाय. षटक संपते.
6 षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र संघाची धावसंख्या होते ती 4 गडी बाद 62 धावा डीजे. धन्यवाद डीजे. जय महाराष्ट्र संघाचे होणार राजेश चव्हाण या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. बघूया महेश मात्र या ठिकाणी लेग बिफोरची अपील परंतु पंचांनी नाकारले. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होणारा चेंडू होता. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 63. मात्र स्ट्राईक वर आहे तो निशान वाडू. निशान वाडू फुल टॉस चेंडू होता आणि या ठिकाणी बघूया मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून खेळून काढलेला चेंडू दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केले. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आली ती 65. 7वे षटक मार्गस्थ आहे. विजय भंडार अजूनही डग आउट मध्ये आहे. निशान वाडू या वेळेला उंचावर खेळण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजी मध्ये थोडीशी सुधारणा करताना दिसत आहेत ते ओमकार 11 संघाचे गोलंदाज. बघूया पुढील चेंडू. फुल टॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि या ठिकाणी चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार डीजे. धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 69 धावा 69 रन्स. बघूया महेश या ठिकाणी लेग स्पिन करतोय आपल्या गोलंदाजी मध्ये. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बीट झालाय तो निशान वाडू. फुल टॉस चेंडू. आता मात्र चेंडूला ढकलून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र शेवटचे षटक घेऊन आलाय तो विनोद आणि स्ट्राईक वर असणार आहे तो सुद्धा विनोद मेजर. धावसंख्या झाली 7 षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावा 75 रन्स. बघूया विनोद. ईशांत शर्मा त्या गोलंदाजासारखी याची मला वाटते बॉलिंग ऍक्शन तेवढाच लांब रनअप. इंडियन क्रिकेटर ईशांत शर्मा. विनोदला पाहिल्यानंतर ईशांत शर्माची आठवण येते. मात्र चेंडूला ढकलून दिला स्ट्रेटच्या दिशेने. चेंडू जातोय 1 बाउन्स 4 धावा डीजे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 79 रन्स 79 धावा. मात्र उंचावर मारण्याच्या नादात बीट झालाय तो फलंदाज. एक निर्धाव चेंडू. विजय भंडार सारखा खेळाडू अजूनही डग आउट मध्ये आहे. शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडू शेष. बघूया 90 पर्यंत हा आकडा जातो की काय. मात्र चेंडूला ढकलून दिलाय त्या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने. 40 क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण.
ग्रुप पवेलियन डीजे. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 81 धावा. आता मात्र शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष. अंपायर 3 चेंडू झालेत. बघूया विनोद मेजर टू विनोद. चेंडूला ढकलून दिलाय मिड ऑनच्या दिशेने. एकच या ठिकाणी धाव मिळणार आहे. या एक धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 82. आता मात्र विजय भंडार सारखा आक्रमक फलंदाज आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू शेष. गोलंदाज आहे तो विनोद. बघूया हाणामारीचं हे षटक. विजय भंडार सारखा या ठिकाणी गोलंदाज फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. एक निर्धाव चेंडू. बघूया आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या थांबून आहे अजूनही 82 धावा. चौकार येतो की षटकार. मात्र चेंडूला भिरकावून दिला या ठिकाणी. 90 मीटरचा हा षटकार. या षटकाराच्या मदतीने 8 षटकाच्या मागे जय महाराष्ट्र या संघाची धावसंख्या होते ती 5 गडी बाद 88 धावा. जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे ते 89 धावेचा डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे ते 51,001 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे ते 31,001 व आकर्षक चषक. तसे तृतीय पारितोषिक आहे ते 21,001 व आकर्षक चषक. आणि चतुर्थ पारितोषिक आहे ते 11,001 व आकर्षक चषक. तसेच बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणजे मॅन ऑफ द सिरीज अशी भव्य या ठिकाणी बक्षीस आयोजित करण्यात आलेले आहेत. बिग बॅश लीग 2026 भव्य अशा टेनिस क्रिकेट स्पर्धा अनेक दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी आपल्याला मदत केलेली आहे. तसेच आपल्याला या एवढं सुंदर ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही विजय घोडावत साहेब यांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे DK पाणीवाला या ठिकाणी आपल्याला पाण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देत आहेत. त्याचप्रमाणे अनेक दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी बक्षिसांच्या रूपात आणि देणगीच्या रूपात या ठिकाणी मदत केली. त्या सर्व देणगीदारांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि आभार सुद्धा. पुन्हा एकदा वळूया या ठिकाणी मॅच कडे.
लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुढच्या सामन्याचा थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅचचा टॉस विन करून घ्यायचा आहे. मितेश 11 आणि क्रियांश 11. टॉस विन साठी यायचं आहे मितेश 11. मितेश 11 हा लास्ट कॉल असेल. मितेश 11 जामशेद कृपया आपला कॅप्टन पाठवायचा आहे. जितू याची नोंद घ्यायची आहे, हा लास्ट कॉल असणार. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. एक घमासान असा मुकाबला जय महाराष्ट्र आणि ओमकार 11 च्या स्वरूपात. आशागड बिग बॅश पर्व पहिले. स्ट्राईक वर आहेत ते मिस्टर राहुल, नॉन स्ट्राईक वर आहेत ते एक नावाजलेले असे फलंदाज मिस्टर अनिल पवार. एक गोलंदाज सुद्धा नावाजलेला म्हणजेच आशागडचा लाडका भूमेक पटेल. लास्ट कॉल असेल जितू. पूर्णपणे बीट झाले मिस्टर राहुल. खूपच सुंदर चेंडू भूमेक द्वारे. भूमेक टू मिस्टर राहुल. एकदम आसान सा मुकाबला. खूपच सुंदर असा बिरकावलेला चेंडू आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण विजय द्वारे. आणि या एक धावाच्या मदतीने संघाचा श्री गणेश होताना. आता मात्र स्ट्राईक वर आहेत मिस्टर अनिल पवार. बघूया भूमेक मिस्टर अनिल पवार. खूपच सुंदर असा पॉइंटच्या दिशेने खेळून काढले चेंडू आणि एक चोरटी धावची मानावी लागेल अनिल पवार द्वारे. आणि एक धावाच्या मदतीने धाव संख्या वळताना 2 धावा. अजूनही 3 चेंडू शेष. राजेश चव्हाण यांच्या हस्ते टॉस विन करून घ्यायचा आहे. भूमेक राहुल. खूपच सुंदर असा बिरकावलेला चेंडू. एक धावा नक्कीच. दुसऱ्या धावाचा प्रयत्न राहील का, परंतु नाकारलाय. एक धावावर समाधान मानावं लागेल. अजूनही 2 चेंडू शेष.
क्रियांश 11 टॉस जिंकून क्षेत्ररक्षणचं क्रियांश 11 यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. आणि फलंदाजाचं आव्हान दिलंय ते मितेश 11 या संघाला. बघूया भूमिक राहुल. आता मात्र अंपायरचा इशारा, वाईड चेंडू. आणि या वाईडच्या मदतीने धाव संख्या हळू निवडताना 5 धावा. अजूनही पॉवर प्लेचा फायदा काय उचलला नाही ओमकार 11 या संघाने. पहिला षटक समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5 धावा. बिनगडी बाद ओमकार 11 या संघाचे. आता मात्र पॉवर प्लेचा दुसरा षटक टाकायला येत आहे मिस्टर मुकेश दबला उर्फ पोंगाडी. बघूया पॉवर प्लेचा फायदा घेतात का. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटक मुकेश पोंगाडीद्वारे. आणि स्ट्राईकवर आहेत ते मिस्टर अनिल पवार, एक नावाजलेला असा फलंदाज. उंचावरून टोल आटला चेंडू चेंडू आणि नक्कीच खेलबादचा झाले असते, परंतु सूर्याची साथ आणि नक्कीच 4 धावाच्या स्वरूपात मात्र पूर्णपणे फायदा घेतलाय तो पॉवर प्लेचा. आता मात्र उंचावरून टोलाटलेला चेंडू चेंडू खालती पवन. आणि नक्कीच नकुल चुकी करत नाही. आणि तंबूची दिशा दाखवताना अनिल पवार यांना डीजे. थँक्यू डीजे. अनिल पवार यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जातो तो मिस्टर विलास. एक मोठा फटका पडलाय तो अनिलच्या स्वरूपात ओमकार 11 या संघाला. बघा विलास काय करतो आपल्या संघासाठी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा तर नाही घेतलाय. अजूनही पॉवर प्लेचे 4 चेंडू शेष. बघूया मुकेश टू विलास, एक लेफ्टी फलंदाज. खूपच सुंदर असा बिरकावलेला चेंडू, परंतु एक धावा काही रोखू शकले नाही. चोरटी धाव मानावा लागेल. आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पवनद्वारे. मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. एक धावा नक्कीच. धावसंख्या हळूहळू एक निवडताना धावसंख्या झाली ती 11 धावा. एक गडी बाद ओमकार 11 संघाचा.
भिरकावलेला चेंडू चेंडू ट्रॅव्हल करतोय वन बाउंड चौकारच्या स्वरूपात डीजे थँक्यू डीजे. आणि या 4 धावाच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 15 धावा. आता मात्र खूपच सुनसा तिच्या दिशेने खेळू काढले चेंडू परंतु 2 धावा रोखू शकले नाहीये. खूपच चोरटी अशी धाव विलास आणि राहुलच्या रूपात. षटक समाप्त. पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत आणि धाव संख्या झाली ती 17 धावा. एक गडी बाद ओमकार इलाने संघाचे. आता मात्र समीकरण 36 चेंडू आणि 72 धावेची गरज. 36 चेंडू आणि 72 धावेची गरज. मात्र मुख्य संघी जागा सांभाळण्यासाठी आले ते नसत. विजय भंडार एक नावाजलेला अष्टपैलू खिलाडी व्यक्तिमत्व. बघूया विजय राहुल. उंचावरून टोलाटलेला चेंडू परंतु नक्कीच एक धावावर समाधान मानलंय आणि धाव संख्या झाली ती 18 धावा. बघा विजय राहुल सॉरी बेलास. मात्र स्पीडच्या दिशेने खेळू लागले चेंडू एक धावा नक्कीच चोरून काढली आहे आणि एक धावावर समाधान मानावं लागेल. विजय राहुल. आता मात्र उंचावरून खेळून काढला चेंडू चेंडू खालती पवन आणि पवन चुकी करणार नाही आणि राहुल यांना तंबूचा दिशा दाखवली आहे. राहुल यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जातो तो मिस्टर अमोल. बघूया विजय टू अमोल. आता मात्र मारण्याच्या नादात बीट झालेत मिस्टर अमोल. आता निर्धावसा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू षटक समाप्त. खूप कंजूसी असे षटक मानावं लागेल. विजयद्वारे पूर्णपणे बांधून सारखं ठेवलं होतं ओमकार 11 या संघाला. धाव संख्या झाली आहे ती 19 धावा. अजूनही 30 चेंडू आणि
30 चेंडू आणि 70 धावेची गरज. 30 चेंडू 70 धावेची गरज. संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आले ते मिस्टर मुकेश पोंगाडे. बघा मुकेश टू विलास. आता मात्र उंचावरून टोलाटलेला चेंडू आणि नक्कीच हा षटकार. आता मात्र उंचावरून टोलाटलेला चेंडू. चेंडू घालते मुकेश आणि नक्कीच सूर्याची साथ. आणि धाव संख्या झाली ती 26 धावा. बघा मुकेश तू अमोल. नक्कीच पॉइंटच्या वरतून खेचून काढलेला चेंडू आणि नक्कीच षटकाराच्या स्वरूपात. सॉरी ऑफच्या वरतून खेचून काढलेला चेंडू नक्कीच षटकाराच्या स्वरूपात. आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या वाढताना 32 धावा. आता मात्र निर्धाव असा चेंडू. कमबॅक करताना मिस्टर मुकेश पोंगाडे. डोंगरी सिटी एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे मिस्टर मुकेश पोंगाडे. आता मात्र स्टेजच्या दिशेने खेळून काढले चेंडू आणि चौकार. नक्कीच एक आक्रमक अशी फलंदाजी करताना आता मात्र समीकरण वळताना षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 36 धावा. आता मात्र 24 चेंडू आणि 53 धावेची गरज. ड्रिंक्स ब्रेक आहे. लवकरात लवकर ड्रिंक्स ब्रेक करून घ्यायचा आहे. अजूनही आपल्याला खूपसे सामने खेळवायचे आहेत. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. अखिलेशजी पांडे यांच्या मंडळात सरचे स्वागत आहे. कृपया आपण मंडळात येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. अखिलेशजी पांडे. विश्वा एंटरप्राइजचे प्रोप्रेटर मिस्टर अखिलेश पांडे. कृपया मंडळात येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. आता मात्र 24 चेंडू आणि 53 धावेची गरज. 24 चेंडू 53 धावेची गरज. याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. 24 चेंडू आणि 53 धावेची गरज. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. भूमिक याची नोंद घ्यायची आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे शेवटचे सामने लेट होतात.
विजूभाई ब्लॉगर यांचे सुद्धा मंडळात सहर्ष स्वागत आहे. आता मात्र उंचावरून टोलाटलेला चेंडू चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये. षटकाराच्या स्वरूपात विलासद्वारे मात्र 23 चेंडू आणि 47 धावेची गरज. 23 चेंडू 47 धावेची गरज. आता मात्र समीकरण काहीतरी इक्वल होताना, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आता मात्र दांडी 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 गल. विलासच्या स्वरूपात मोठा झटका ओमकार इलेव्हन संघाला. डीजे विश्वा एंटरप्राइजेसचे प्रोप्रेटर मिस्टर अखिलेशजी पांडे, आपण आपलं मंडळात तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपलं स्थान ग्रहण करून घ्यायचं आहे. विलासांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात गेले ते मिस्टर महेश. थोडीशी घाई करायची आहे. भूमिक पटेल एक युवासा मस्त पेलू खेळाडू, गावठणपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा एक युवा खेळाडू म्हणजेच मिस्टर भूमिक पटेल. महेश यांना पूर्णपणे बांधून ठेवलाय. आशागड एक्सप्रेस मिस्टर भूमिक पटेल. नक्कीच रनआउटचा चान्स, परंतु नक्कीच थोडस गचाडसा थ्रू. बघूया आशागड एक्सप्रेस मिस्टर भौमिक पटेल टू महेश. आता मात्र स्ट्रीटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, सॉरी ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू एक धावावर समाधान मानलाय आणि स्ट्राईक दिले ते मिस्टर अमोल यांना. मला वाटतं ही IPL आहे. पूर्ण IPL चं स्वरूप देताना मिस्टर रुपेश धोडी नक्कीच. एक साइड प्रीती झिंटा, एक साइड शाहरुख खान और एक साइड सलमान खान. प्रीति जिंटा बीच में से फरार, चौकार. आणि षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 47 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 42 धावेची गरज. 18 चेंडू आणि 42 धावेची गरज. बघूया विजय टू अमोल.
रुपेश बॅट्समॅनला थोडं डिस्टर्ब होते. रुपेश थोडी नोंद घ्यायची आहे. बॅट्समॅनला थोडं डिस्टर्ब होते. 6 रन किंवा चौकार मारल्यानंतर तुम्ही वाजवा. बघूया विजय. रनआउटचा मौका होता परंतु चोरटी धावशी मानायला लागेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न राहील परंतु सिंगल. नक्कीच थोडी झोलमाल किंवा गोलमाल सांगितलं तरी कमी. नक्कीच एक चोरटी धाव आणि या एक धावाच्या मदतीने धावसंख्या वाढताना 48 रन्स. हॅलो कॉल टू चेंडू खालती एसपी. नक्कीच झोलमाल और गोलमाल एक साथ दिखते हुए खूपच एक रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला दिसत आहे. नक्कीच खूपच एक रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला भेटत आहे. जय महाराष्ट्र संघाची थोडीशी अशी गचाडशी क्षेत्ररक्षण होत आहे. बघूया विजय टू अमोल काय करतो आपल्या संघासाठी. आता मात्र उंचावरून टोलाटलेला चेंडू बॅक साईडच्या दिशेने आणि नक्कीच 4 धावाच्या स्वरूपात आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या वाढताना 54 रन्स. अजूनही एक चेंडू शेष. बघूया विजय टू अमोल. आता अंपायरचा इशारा वाईट चेंडू आणि धावसंख्या झाली ती 55 धावा. तेरा चेंडू आणि 34 धावेची गरज. आता मात्र उंचा फटका खेळलाय आणि चेंडू खालती. भोमेक भोमेक चुकी करणार नाही आणि तंबूचा प्रवास दाखवताना अमोलच्या स्वरूपात आणि अमोल यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात जातो तो मेसेज संदेश. आता मात्र विजय यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आलोय तो मिस्टर सुनील पांडे. हा सुद्धा एक जुना खेळाडू. आता मात्र रनआउटचा मौका होता परंतु निर्धावचा चेंडू मानावा लागेल. बघूया सुनील. नक्कीच आता मात्र स्टेजच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. एक धावा नक्कीच चोरून काढलाय आणि स्ट्राईक दिली ते संदेश यांना. बघूया सुनील टू संदेश. आता मात्र उंचावरून टोलाटलेला चेंडू परंतु एक धावा काय रोखू शकले नाहीये आणि आता मात्र समीकरण
9 चेंडू आणि 32 धावेची गरज. 9 चेंडू 32 धावेची गरज. 9 चेंडू 32 धावेची गरज. बघूया एसपी टू महेश. एक टोलाटलेला चेंडू आणि नक्कीच गचाड क्षेत्ररक्षण. थोडस गचाड क्षेत्ररक्षण ट्राय केलं होतं परंतु हातात काही चेंडू थांबला नाहीये. बाउन्स झालाय. आता मात्र मारण्याच्या नादात बीट झाले ते मिस्टर संदेश. आता मात्र 7 चेंडू आणि 31 धावेची गरज. 7 चेंडू 31 धावेची गरज. आता मात्र पूर्णपणे सामना 75% वळताना जय महाराष्ट्र संघाकडे. षटक समाप्त. सहा चेंडू आणि 31 धावेची गरज. आता तुम्ही भोपू वाजवू शकतात रुपेश जोडी. भांडेजी मला वाटते तुमचा स्टॅमिना कमी झालाय. तुम्ही एकच आवरत थकून जातात. धावेची गरज. बघूया मंगेश. खूपच सुंदर असा बिरकावलेला चेंडू. एक धावा आणि नक्कीच आता मात्र 90% सामना जय महाराष्ट्राच्या खिशात वळताना. आता मात्र 5 चेंडू आणि 5 षटकार. यो मात्र आता पहिला षटकार. आता मात्र 4 चेंडू आणि 4 षटकाराची गरज. 4 चेंडू 4 षटकाराची गरज. चार चेंडू आणि 4 षटकाराची गरज. बघूया आता मात्र 90% सामना. आता मात्र 90% सामना 95% सामना जय महाराष्ट्राच्या दिशेने वळलाय. आता मात्र उंचावरून टोलाटलेला चेंडू. चेंडू जातो सरळ सीमारेखा पार. षटकार. अजूनही 17 धावेची गरज. 2 चेंडू 17 धावेची गरज. आता मात्र समीकरण पूर्णपणे जय महाराष्ट्राच्या खात्यात जमा होतोय. जय महाराष्ट्र संघ हा विजय होताना, कारण की त्याच्यात विजय भंडार असताना
ललित पवार कुठेही असतील कॉम्बॉक्सला संपर्क साधायचा आहे. ललित पवार ललित पवार कुठे असतील कॉम्बॉक्सला संपर्क साधायचा आहे. ललित पवार आजचा 6वा सामना म्हणजेच इंडिया पाकिस्तानचा सामना सांगितलं तरी कमी नाही आहे. म्हणजे जय महाराष्ट्र आणि क्रियांश 11 नक्कीच पाहायला विसरू नका. 6वा सामना आजच्या दिवसातला 6वा सामना क्रियांश 11 वर्सेस जय महाराष्ट्र. एक इंडिया पाकिस्तानच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच जुळून राहा ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब चॅनलला. जर सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि बेल आयकॉनची घंटी सुद्धा वाजवून घ्या. हॅलो 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 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. क्रियांश 11ने पटापट काय करायची आहे. पुढचा सामना पण खेळवायचा आहे. नाहीतर रात्री माहिती आहे तुम्हाला रात्री ना बॉल दिसत नाही रात्री.